नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नांद्रे तालुका मिरज जिल्हा सांगली येथील विकास जाधव यांच्या प्रक्षेत्रावर भेट दिली आहे। आजचा जो विषय आहे आपला तो भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली। मित्रांनो, या सिस्टीमद्वारे आपण शारपट जमीन तसेच चौपन किंवा ज्या जमिनीमध्ये पाणी जास्त प्रमाणात राहतं त्या जमिनीच्या सुधारणासाठी आपण यशस्वीरित्या ती जमीन सुधारू शकतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण भूमिगत सच्छिद्र निचरा प्रणालीबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी या यूट्यूब चॅनेलवरील माहिती आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व इतर शेतकरी मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी विकास जाधव। माझे नांद्रे गावी शेत जमीन आहे। शारपटपर्यंत आत्तापर्यंत पडून होती बरी 10 वर्ष। आम्ही प्रत्येक वर्षी थोडा खर्च करत आतापर्यंत आम्हाला माहिती समजली असं निचरा पाईप केलेलं चांगला फायदेशीर ठरेल। त्यामुळं आम्ही जरा चालू वर्षी झाला तर खर्चाचा जरा आढावा घेऊन त्यात थोडं इकडे तिकडे जरा हे करून शेतात जरा खर्च केलं। पाटील साहेबांच्या मदतीनं शेतात आम्ही चालू निचरा पाईपचे कार्यक्रम राबवला आहे। त्यांच्याकडून पण समजलं निचरा पाईप केल्यानंतर उत्पन्नामध्ये सुद्धा फरक पडेल। त्यामुळे शेतीचं 4 पैसे मिळण्याची अशी आम्ही अपेक्षा धरून हे आम्ही धाडस केलेलं आहे। इथून पुढे आम्ही आता सगळं क्षेत्र त्यामुळं पाण्याची तर सोय आहे आमच्या इथं, पण तरीसुद्धा आमचं क्षेत्र उतारावर जास्त असल्यामुळं चारी बाजूनं पाणी जे आमच्या रानामध्ये येत होतं, पण त्याचा निचरा होण्यासाठी आम्ही पाईप निचरा पाईपचे हे प्रोग्राम राखलेला आहे। त्यामुळे बराच असा फरक पडलेला आहे असं लोकांच्याकडून समजल्यामुळं आम्ही तिथं प्रयोग केलेला आहे। नमस्ते, मी शशिकांत पाटील, इंजिनियर। गेली 30 वर्षापासून 1996 पासून शारपट जमिनीसाठी काम करतोय। ह्या 30 वर्षामध्ये हजारो एकर जमिनी आम्ही पिकाखाली आणलेल्या आहेत। तर पूर्ण शारपट असलेल्या जमिनीसुद्धा ह्या पूर्ण पिकाखाली म्हणजे 80-90 टनापर्यंत आपण त्यात पिकं काढलेलं आहे। जिथं काटे उगवत होते काही ठिकाणी चहा पावडरसारखी झालेली माती तिथं सुद्धा त्या जमिनी पूर्ण खराब झालेल्या सुद्धा आता 80 टनापर्यंत आम्ही तिथं म्हणजे शेतकरी गेलेले आहेत। म्हणजे त्यात शेतकऱ्यांचा एफर्ट्स आहेत। आम्ही सिस्टीम बसवलेले त्याचे प्रोजेक्ट ज्यांनी केलेले आहेत तर त्याचा पण फायदा म्हणजे दोन्ही आहे। शेतकऱ्यांनी एफर्ट्स पण लावावे लागतात आणि आपण पाईप सिस्टीम व्यवस्थित बसवलेली पण पाहिजे, अशा पद्धतीचं आहे। तर शारपट जमिनीसाठी हे एकमेव सिस्टीम अशी आहे की याच्यामध्ये जमिनी पूर्ण परत पिकाखाली येतात। याची जमिनीची पूर्ण प्रोडक्टिव्हिटी वाढते। तुम्ही जेवढं एफर्ट्स लावाल तेवढी तुम्हाला पीक त्यात चांगले मिळते। आता ह्याच्यामध्ये कसं असतं की पूर्ण शारपट जमीन जर असेल तर पाईपची जी दोन्ही पाईपमधलं जे अंतर जे आहे, जे स्पेसिंग म्हणतो आपण, ते जरा जवळ घ्यावं लागतं। आणि ज्याच्यामध्ये जमीन चांगली आहे पण थोडंसं पाण्याचा वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम जिथं आहे तिथं जास्त खराब नाही आहे जमिनी, फक्त प्रोडक्टिव्हिटी कमी आहे, अशा ठिकाणी थोडंसं पाईपमध्ये दोन्ही पाईपच्या स्पेसिंगमध्ये आम्ही थोडंसं अंतर वाढवतो। म्हणजे ज्या जमिनीचा प्रत कशी असेल त्या पद्धतीनं तिथं त्या पाईपमध्ये आम्ही अंतर ठरवतो। जमिनीची हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी किती आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती आहे त्याचा पण विचार केला जातो। अशा पद्धतीनं त्याचं पहिल्यांदा पूर्ण जमिनीचा आम्ही पहिल्यांदा सर्वे करतो। सर्वे करून त्या पद्धतीनं त्याचं पूर्ण जमिनीची प्रत बघून लेवल्स बघून मग त्या पद्धतीनं त्याचं डिझाईन केलं जातं प्रोजेक्टची। आणि डिझाईन केल्यानंतर मग आम्ही ही सिस्टीम इन्स्टॉल करून देतो। सरासरी एकरी ह्या जमिनीचा खर्च म्हटला तर शारपटचा पर एकर म्हटलं तरी 60-70 हजारपासून अंदाजे 1 लाखापर्यंत, म्हणजे ज्या जमिनीमध्ये पूर्ण शारपट आहे तिथं 80-90 हजारपर्यंत खर्च येतो, अंदाजे जास्तीत जास्त लाखापर्यंत। आणि ज्या जमिनीत चांगल्या आहेत पण पाणी लागतंय असा प्रकार जर असेल तर 60-70 हजारमध्ये पण बसू शकते। म्हणजे प्रत्येकाच्या रानाच्या ह्याच्यावरती डिपेंड राहते। अशा पद्धतीनं ते आपण सिस्टीम आपण ही बसवत असतो। आता ह्याची लाईफ जर म्हणता येईल तर जवळजवळ 50-60 वर्ष तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही। आपण ह्याची पाईप जी बसवतो ती सरासरी 1.2 मीटर म्हणजे जवळपास 4 फुटाच्या दरम्यान आपण ही पाईप डेप्थला घालतो। आणि प्रत्येक पाईपला ग्रॅव्हिटीने स्लोप दिला जातो आणि त्या ग्रॅव्हिटीने पूर्ण पाणी एका इन्स्पेक्शन चेंबरमध्ये येऊन आणि तिथून त्या आउटलेटद्वारे आपण ते नाल्याला सोडतो। जिथं नाल्याची सोय नाही आहे तिथं आपण चेंबरमधनं लिफ्ट करून तर आपण जिथं नाला असेल तिथं नेऊन टाकतो। म्हणजे बऱ्यापैकी ही सिस्टीम जी आहे ती पूर्ण ग्रॅव्हिटीनं
नॅचरल पद्धतीनं पाणी जाईल अशा पद्धतीनं 24 आवर पाणी जात असते. त्यामुळे जमिनी पूर्ण क्षारपड असल्या तरी पण 1-2 वर्षामध्ये पूर्ण पिकाखाली जमिनी येतात. अशा पद्धतीची ही सिस्टीम आहे. शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ही सिस्टीम आहे. आता एखाद्या वर्ष आपण खर्च केला की या 1-2-3 पिकामध्ये जमिनीचा जो खर्च घातलेला आहे, तुम्ही 70-80 हजार रुपये जो खर्च केलेला आहे 80-90 हजारपर्यंत, तो खर्च 2-3 पिकामध्ये निघून जाऊन तुमचे 50 ते 60 वर्ष परत जमिनीची आहे ती प्रत सुरुवातीची जशी होती त्या पद्धतीनं ते जमिनीची प्रत सुधारते. अशा पद्धतीची ही सिस्टीम आहे. तर शेतकऱ्यांना करण्यासाठी म्हणजे खूप चांगलं आहे. आता द्राक्ष बागायतल्या लोकांनी भरपूर लोकांनी केलं आहे. तर द्राक्ष बागेतल्या लोकांनी ज्यांनी केलं आहे त्यांची द्राक्ष पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीची निघत आहेत आणि त्यामुळे त्यांना डबल फायदा झालेला आहे. म्हणजे इथला रेट आणि बाहेरचा एक्सपोर्टचा रेट याच्यामध्ये त्यांना भरपूर फायदा झाला आहे. त्यामुळे आता द्राक्ष बागेत सुद्धा लोक ह्या सिस्टीमचा उपयोग करत आहेत. याच्यामध्ये फक्त असं आहे की यात पीक कुठलंही चालेल, पण मोठी मोठी झाडं किंवा नारळाची झाडं वगैरे ह्याच्यामध्ये घातलं तर त्याच्या मुळ्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळं ते झाडाचं तेवढं आपण थोडंसं विचार करावा लागतो. याच्यामध्ये सिस्टीम जिथं आपण बसवतो तिथं ती झाडं वगैरे लावता येत नाही. बांधाकडेनं वगैरे चालेल, पण असं मध्ये लावून चालत नाही. अशा पद्धतीची सिस्टीम आहे. ज्यांना करायचं असेल हे सिस्टीम जर हे करायचं असेल, इन्स्टॉल करून घ्यायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल. माझं नाव शशिकांत पाटील, माझं गाव समडोळी. मी याच्यामध्ये जवळजवळ 1996 पासून आता हरियाणामध्ये कर्नाल म्हणून सिटी आहे. तर त्या कर्नाल सिटीमध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचं रिसर्च सेंटर, क्षारपडसाठी रिसर्च सेंटर आहे. भारतीय म्हणजे केंद्रीय मृदा लवणता अनुसंधान केंद्र असं एक भारतातलं एकमेव केंद्र आहे. तर त्याच्यामध्ये आपण ट्रेनिंग जवळजवळ 4 वेळा तरी मी 2-4 वर्षांनी जाऊन तिथं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि त्याच्या एकदम त्या पद्धतीनं आपण त्यांच्या सहयोगानं आपण इथं कामं करतो. तर हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे. शेतकऱ्यांना परत पिकं जी आपली जमिनी खराब होत आहेत त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. माझं नाव शशिकांत पाटील, माझा नंबर आहे 94 21 98 71 39. हा माझा नंबर आहे. ज्यांना संपर्क करायचा असेल तरी ह्या नंबरवरती करू शकता. धन्यवाद.